प्रस्तुत काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 23 आणि ओवी क्रमांक 588 ला थांबलो होतो. 2-3 पावलं पुन्हा पाठीमागे जाऊया. श्लोक क्रमांक 23 वाचतोय. त्यांनी कर्म कशा पद्धतीने होतं तर 3 गुणांमुळे तामस कर्म, राजस कर्म आणि सात्विक कर्म होतं. आणि मग त्या कर्माचं आता ते सांगणारे सात्विक कर्माची लक्षणे सांगतो. ती ऐकती सांगणार आहेत आपल्याला. वास्तविक संतांच्या दृष्टीने कर्म नाही आहे, संतांच्या दृष्टीने जगत नाही आहे, संतांच्या दृष्टीने शरीर देह नाही आहे. परंतु ज्या वेळेला अज्ञानाची झोप लागती, गाढ अज्ञानाचे गडद पडे तै भ्रांती, जर गाढ अज्ञानाचे गडद पडे त्यावेळेला बघा बरं, त्यावेळेला स्वरूप स्थितीचा त्याला विसर पडला जातो. या असं आपल्याला ज्ञानेश्वरी आपल्याला ती कधीतरी वाचलेली असेल ना, ती त्यावेळेला आता गाढ अज्ञानाचे गडद पडे त्यावेळेला वस्तू स्वरूप जे आहे ते ओरिजिनल दिसत नाही. आणि त्यावेळेला अज्ञानी लोकांची भूमिका घेऊन बोलणं आहे त्यांचं. नाहीतर आत्ता मग अशी आपण वाचलं भागवत 16व्या अध्यायामध्ये कोणती ज्ञानेश्वरी आणली होती का आपण? गुडार्थ ज्ञानेश्वरी आणली होती गोरखपूर प्रकाशनची. त्याच्यामध्ये अशी काही काही टॉपिक आहेत त्यांनी सांगितलेले की त्याच्यामध्ये कोणत्या बरं जै अज्ञानाचे गडद पडे ते हा बहुवस्मनी वाढे म्हणून सर्वता मार्गू मोडे विश्वासाचा म्हणून तू याची त्या जावा. 4था अध्याय बघा. हृदय हाची न समाय बुद्धी ती उसनीठ आहे ते तर संशयात्मक होय लोकत्रय. आपण एकटे संशय झालो तर किती लोक संशय होतील? अख्खं जगत संशयी वाटणार आपल्याला. आणि आपण एकटे उद्धरून गेलो तर सगळं जग उद्धर. हे कधी होतं? जै अज्ञानाचे गडद पडे, एवढं गाढ अज्ञान, अमोशाचं रात अंधार. तै हा बहुवस्मनी वाढे संशय, जगत काय रश्य का साप आहे, रश्य का साप आहे असा. आणि त्यांचं वकीलपत्र घेऊन ते सांगतात संचित, प्रारब्ध, क्रियामान, सात्विक कर्म, राजसी कर्म, तामसी कर्म. पै व्यामोहाच्या सेजे बळे अविद्या निद्रित होता. तेवढं दुःख स्वप्न भोगीचे जन्म मृत्यूचे. काय सुरुवात होती त्याची? बळीया अविद्ये पै व्यामोहाच्या शेजे. इतका मोह त्या शेजेवर झोपल्यानंतर त्याच्यामध्ये तो झोपून जातो. आणि मग बळीया स्वप्न पडलं जातं आणि मग त्याच्यामध्ये जन्म मृत्यू. हे आपल्या हातात आहे. आपण सोडलं तर सोडू शकतो, त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. आपण पुरुषार्थ खर्च करायचा असतो. का सोडणार नाही, मी असं करूनच दाखवेल. तेवढी धमक पण पाहिजे, तेवढी आपल्यामध्ये ना ते येणार आहे पुढं. धैर्य म्हणतात त्याला, ते धैर्य. त्यावेळेला ते सांगतात, आता सांगतात की अशा प्रकारची ती कर्म आहेत. मग त्याचे कर्ते किती आहेत, काय किती आहेत. तर आता सात्विक कर्म कसं असतं ते सांगतात. श्लोक क्रमांक ते म्हणले आता या 3 प्रकारच्या ज्ञानाच्या अनुरोधाने 3 प्रकारचे कर्म होत असते. त्यापैकी सात्विक कर्माची लक्षणे प्रथम सांगतो, ती ऐक. श्लोक क्रमांक 23. जे फलाच्या प्राप्तीची इच्छा न करणाऱ्या कर्त्याकडून कर्ता कर्म करतो पण फळाची अपेक्षा करीत नाही, त्याचं नाव सात्विक कर्म आहे. आपण प्रत्येक गोष्टीत पाहत असतो याच्यात आपल्याला फायदा काय, लॉस काय, फायदा काय, नुकसान काय, फायदा काय, नुकसान काय. तर त्याला व्यापारी बुद्धी म्हणतात. ती पण ज्ञानेश्वरी मी सांगितले की व्यापारी बुद्धी असे एक वाक्य आहे. व्यावसायिक बुद्धी ती विचार करते आपल्याला याच्यामध्ये काय. तसं तर मग व्यापार केला तर ते म्हणले झाला सफळ व्यापार आणि हरी आला हाता मग कैसी भय चिंता नाही. झाला सफळ साठविला हरिजी हृदय मंदिरी त्यांची सरली येरदार. झाला सफळ व्यापार. जे फलाच्या प्राप्तीची इच्छा न करणाऱ्या कर्त्याकडून राग द्वेषा वाचून केलेले. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे मला नको, राग म्हणजे मला पाहिजेच. नित्य आसक्ती रहित. कसं? कंटिन्यू कोणतंही कर्म करताना नित्य आसक्ती रहित असेल ना, तो नेहमी प्रसन्न राहणार माणूस, नेहमी प्रसन्न राहणार. नित्य आसक्ती रहित. आपण आहे आसक्ती रहित आहे, पण कधी आपण त्याला काय म्हणतात, सणासुदीला एक काही काळा येतो त्याला म्हणतात त्याला पर्वणी. काही विशेष पर्वणी येतात, नित्य नैमित्तिक पर्वणी जेव्हा येतील त्यावेळेला आपण असतो बा काय नाही कंटिन्यू नित्य आसक्ती रहित. म्हणजे अर्जुनाला ते सांगितलं, लढाई करताना जिंकशील का मरशील हा विचार करायचा नाही. तो सात्विक करतात, त्याला सात्विक कर्म म्हटले.
जाते. तर पतिव्रता स्त्री अलिंगनाने प्रिय पतीस जसा संतोष होतो तसे आपल्या अधिकारानुरूप आपल्या वाट्यास आलेले जे कर्म ते कर्म जो स्वभावता संतोषाने आचरण करतो. आपल्या वाट्याला आत्ता काय पडले आपल्या ते करत असताना काकू करायची नाही, नीट भोगून ते सारायचं, तो सात्विक करताय. आणि रडत बसला तर तो मग रजगुणी किंवा तमोगुणीमध्ये मोडला जाईल. कोणतेही कर्म अधिकारानुरूप आपल्या वाट्यास आलेले जे कर्म ते कर्म जो स्वभाव होता संतोषाने आचरण करतो. सावळ्या रंगाच्या शरीरास जसे चंदन शोभते व तरुण स्त्रियांच्या नेत्रात जसे अंजन शोभा देते तसे ज्या अधिकारानुरूप कर्तव्य अशा नित्य कर्माचे आचरण केले असता त्यास भूषण येते. बघा, ते कर्म केल्याने उलट तुम्हाला भूषण येणार आहे. व्यंग कर्म आहे पण त्याला यथासांग जर केलं तर ते भूषण ठरणार आहे. जे तुम्हाला दूषण वाटतं ते भूषण ठरू शकतं. अर्जुनाला काय वाटलं होतं? युद्ध हे काय वाटत होतं? दूषण वाटत होतं. पण तयाची पुराणे वंद्य केली नारायणे. काय प्रमाणे? पाहेपास्त्री नारायणे. तया पांडवांचे काय काय उणे जे तयाची पुराणे विश्ववंद्य केली. वास्तविक कर्म कसं आहे? लोक काय म्हणणार व्यवहारात? काय मनुष्य ज्याने विद्या शिकवली त्याला मारतो, भीष्माचार्य म्हातारपणाची काठी त्याला मारतो. पण तेच कर्म विश्ववंद झाले त्यांची. देवाच्या डोक्यात बसलो पाहिजे आपण, असं कर्म होणार ते. ते पण तुमच्या आपल्यासाठी म्हणणार नाही, ते त्यांच्या दृष्टीने कर्मच नाहीये. नित्य नैमित्तिक कर्म नित्य कर्म करीत असता त्यात नैमित्तिक कर्माची भर पडली, साह्यता लाभली असता सोन्याच्या दागिन्यास सुगंधाने शोभा यावी त्याप्रमाणे नित्य कर्मास शोभा येते. काल आपण इथे येऊन थांबलेलो होतो. तुम्ही रोजचं काम करता पण त्याच्यामध्ये अजून काहीतरी चांगलं काम घडलं तुमच्याकडून. रोज आपल्याला माणसंच व्हायची, पण एका दिवशी एखादा माणूस म्हणला, ते सायनच्या त्या मैदानात होतं स्वामीनारायण, त्यांचे बसला होता मोठा प्रोग्राम. आपल्या आवटे बाबा वगैरे 7-8 जणांच्या रिक्षा स्वामींना घेऊन जायचं आणायचं. काहींना लावलं होतं काम चुनाभट्टी स्टेशनपासून जे येतील भक्त त्यांना तिकडं. मग रोज पॅसेंजर वाहतो, पण आज कोणला वाहतोय? भक्तांना वाहतोय. तो सोने पे सुहागा, त्या सोन्याला सुगंध यावा तसा ते कर्म आहे. जशी शरीराने जीवाने व संपत्ती खर्चूनही माता आपल्या बालकाचे भरण पोषण करील तरी तिला पालनाच्या कष्टाचा कंटाळा असा कधीही होत नाही. बघा, अशी माणसं आहेत. तुम्हाला सांगतो, परवा आपण कुठं कीर्तनाला गेलो होतो तेव्हा एक माणूस म्हणला, मला माहिती नव्हती जागा पण मला रिक्षावाल्याने फ्रीमध्ये आणून सोडलं. जे 250-250 रुपये मागत होते ते नेवाळे वस्तीवरच गेलो होतो मला वाटतं आपण. हां, त्यावेळेला बघा तो मनुष्य म्हणला, हां समोशी मामाच बोलले बरोबर. आपण तिथे नेवाळ्या वस्तीवर गेलो तिथंच. ते म्हणले मी उतरलं तर रिक्षावाले म्हणले कोण 250 रुपये अमुक तमुक. तर एकाने पाहिलं टोपीवाला यांच्यासारखा साईडला बसला होता. त्यांनी पाहिले वार करीत, ओ बाबा इकडे या, यांच्या नादी नका, कुठं जायचं तुम्हाला? तिथं मी सोडतो बसा. आणि फ्रीमध्ये नेऊन सोडलं. आता त्याचं जे कर्म आहे ना ते ह्याच्या पद्धतीनं नित्य नैमित्तिक कर्मात नित्य कर्म करीत असतात त्यात नैमित्तिक कर्माची भर पडली, त्याचं नुकसान नाही होणार, त्याचा तो फायदाच होणार. बघा बरं, इनडायरेक्टली ना त्याला कोणतं पुण्य भेटणार माहिती का? 250 रुपयाचं. ते बाबा बरोबर गेलते ना तिकडं पंढरपूरच्या लोकांचं पुण्य अन्नदान दिल्यानंतर, डॉक्टरनी सेवा केली ती पंढरपूरचं. पण त्या माणसाला कुठचं पुण्य भेटलं? कुठे गेले होते बाबा? नर्मदेला गेले होते. आणि त्या नर्मदे परिक्रमेचं पुण्य ते 250 रुपयाचं भेटलं इनडायरेक्टली. बघा बरं, अनकळीत निघाले निवृत्तीत अटी, तसं अनकळीत त्याला ते पुण्य भेटलेले. आपण ठरवून ते पुण्य करू शकत नाही. कसं काय अकस्मात? जसं आपण मागे सांगितलं होतं, एखाद्याने दगड फेकून मारली, पण ती दगडी मारल्यानंतर कळालं रक्त आलं. कसली दगड होती ती? सोन्याची होती. तशा पद्धतीचं झालं. नित्य नैमित्तिक कर्म करीत असता त्यास नैमित्तिक कर्माची भर पडली असता साह्यता लाभली असता सोन्याच्या दागिन्यास सुगंधाने शोभा यावी त्याप्रमाणे नित्य कर्मास शोभा येते. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. पुढे पाहूया. जशी शरीराने जीवाने संपत्ती खर्चूनही माता आपल्या बालकाचे भरण पोषण करते तरी तिला पालनाच्या कष्टाचा कंटाळा आला असे कधीही होत नाही. काय उदाहरण दिले ना, तसं ती करते तिच्या मुलाचा सांभाळ. आणि हा कोणाचं करतो? रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्याचं, ओळख नसणाऱ्याचं. कसं करते बघा. जशी शरीराने
आईची शरीराने झीज होती, नेहमी कोणती मदत त्या मुलाचं काही करायचं असेल तर ती झिजली जाते शरीराने, जीवाने सुद्धा तिला घोर लागला जातो. आणि संपत्ती खर्च करून माता आपल्या बालकाचे भरणपोषण करते, तरी तिला पालनाचा कष्टाचा कंटाळा असा कधी होत नाही. कारण का? कारण ते तिचं बालक आहे. पण तसंच कर्म हा इतरांसाठी करणार, कोणतेही अपेक्षा रहित त्यावेळेला तसे सर्व प्रकाराने कर्माचे अनुष्ठान करतो, पण फलाची लोभदृष्टीने मात्र इच्छा धरीत नाही. तर सर्व कर्म ब्रह्मार्पण करतो. पहा, काहीच नाही. त्या माणसाचं कर्म जे आहे ना सोमवंशी मामाला सोडायचं, ते ब्रह्मार्पण कर्म आहे. त्याचं फळ त्याला देऊन गेलं, इनडायरेक्टली त्याच्या नावावर जमा झालं. ते सर्व कर्म ब्रह्मार्पण करतो. आणि आपला कोणी प्रियकर घरी आल्यावर ज्याचा सन्मान समयी आपल्या जिन्नस उरेल किंवा संपेल हेही जसे स्वभावताच लक्षातही येत नाही, तसे कर्म करीत असता उचित प्रसंग म्हणजे साधूजन घरी आल्यावर त्यांचे आदरातिथ्य करण्यात वेळ मोडून जरी नित्य कर्म करण्याचे राहिले, ते सोपान बाबा आहेत अरुण गाडगे बाबांचे, एकदम परिस्थिती नाजूक, पण जर का जाताना एखादे बाबा भेटले तर दिवसभर त्यांच्या बरोबर फिरतील. कुठं जायचं बाबा तुम्हाला? कीर्तनाला निघाले. कुठं? अच्छा, तपेश्वरला जायचं. यांना माहीत नाही. स्टेशनला अचानक भेटले, तपेश्वरला घेऊन जातील, त्यांचं कीर्तन ऐकतील, परत त्यांना घाटकोपर स्टेशनला आणतील. आणि कुठं जायचे? कल्याणला. कल्याणची तिकीट काढून देतील, चहा पाणी पाजून. बघा, ते साधूजन घरी आल्यानंतर ते आदर ते, आणि त्याच्यामध्ये आपला दिवस मोडतोय का काय हे नाही पाहत. आपण हे सगळं पाहणार, आमचा दिवस मोडेल. मी म्हणाल ज्यांचं कामवाला आहे ना, कामवाला सर्व्हिस करतो, त्यांनी पाहिलं पाहिजे, कारण तो दुसऱ्याचा बांधीलदार आहे. पण ज्याचं स्वतःचं काय आहे ना, त्यांनी नाही पाहिलं पाहिजे. त्याचा एवढा भरोसा पाहिजे का त्याची वेळ आपली डबल भरून निघणार आहे. देव देतो. आणि आपला कोणी प्रियकर घरी आल्यावर त्याचा सन्मान समय आपल्या जिन्नेस उरेल किंवा संपेल ही जाणत नाही. अचानक केक आणलेला आहे आपण, आणि आता किंवा आईस्क्रीम आणलेली खाणार, तेवढ्यात पाहुणा आल्यानंतर आपण काय करणार? साईडला फ्रीजमध्ये ठेवून दे, पाहुणा गेल्यावर काढू. तुम्ही नाही करणार माऊली, अरुण बाबा नाही करणार, पण आपण करणार, मी. आणि परत जरी द्यायचं म्हणलं तरी आपल्याला राहील असं ठेव, तसा तो विचार करणार नाही. स्वभावताच लक्षातही येत नाही, संपलं की काय हे पण लक्षात येत नाही. घ्या तसे कर्म करीत असता उचित प्रसंग म्हणजे साधूजन घरी आल्यावर त्यांचे आदरातिथ्य करण्यात वेळ मोडून जरी नित्य कर्म करण्याचे राहिले तरी राहून द्यायचं, नुकसान नाही होत. पण तेवढा काय पाहिजे? आपला देवावर विश्वास पाहिजे. ते साधूजन घरी आले का? कोण आलेत आपल्या घरी? शिंदे साहेब, भगवंत आले. आणि हेच आपल्याला शिकवले, ते तर साधूजन आहेत. पण असा आयरा गैरा जरी आला ना, आयरा गैरा, आता हे आपल्याला समजण्यासाठी म्हणतो, नाही तर सिद्धांत त्याचा आयरा गैरा नाही. जो येतोय तो कोण आहे? अतिथी देवो भव. स्वामी विवेकानंद म्हणतात, दरिद्री नारायण जर तुमच्याकडे हात पसरवतोय, त्याला देता आलं तर दे, आपण त्याला सल्ला मसलत करत बसू नका. नित्य कर्माचे राहिले तरी चालेल, तरी तो नित्य कर्म करण्याचे राहिले असा खेद मनास होऊ देत नाही. किंवा ते कर्म त्याच्या हातून यथासांग शेवटाच गेले असताही ज्याला आनंदाने गर्वही चढत नाही. राहिलं म्हणून नाही, आपण किती बाबाचा अप्रोटेट केलं, काय मेळावा जबरदस्त केला, याचा सुद्धा फुंज नसतो त्याला. आणि एखाद्या वेळेला घोळे झाला तरी त्याचं काय, त्याला त्याच्याशी घेणं देणं नसतं. तो सात्विक करताय. या युक्तीने जे जे कर्म होत असते त्याला अर्जुना सात्विक कर्म असे नाव, त्याच्या गुणामुळे त्यास प्राप्त होते असे समज. यापुढे राजस कर्माचे खरे लक्षण तुला सांगतो, ते ऐकण्यास हायगई करू नकोस. म्हणजे सात्विक कर्माला हायगई केली तरी चालेल, पण राजसीला करू नको, ती ओळख झाली पाहिजे. पण जे कर्म फलप्राप्तीची इच्छा करणाराकडून किंवा अहंकाराने युक्त झालेल्या पुरुषाकडून पुष्कळ आयासाने खूप प्रयत्न कष्ट करून का आपल्याला फळ मिळणार आहे केले जाते, ते राजस कर्म म्हटले जाते. जसा मूर्ख मनुष्य घरी माता पितरी असून त्यांच्याशी जो संसारात गोड भाषण करीत नाही,
23 नंबरचा 86 पासून तर 94 पर्यंत ओळी घ्यायच्यात. किती? 83 ते 86 ते 84. मी सांगण्यात घोळ करील नाही तर तुम्ही लिहिण्यात घोळ कराल असं होऊ देऊ नका. तर जसा मूर्ख मनुष्य घरी माता पितरी असून त्यांच्याशी जोड संसारात गोड भाषण करीत नाही, परंतु जगातील इतर सर्व लोकांशी आदरातिथ्यपूर्वक प्रेमाने वागतो, ही ओळ यांची पाठ आहे. किंवा तुळशीच्या झाडास दुरून पाण्याचा शिंतोडाही घालीत नाही, कारण त्यापासून फल किंवा पुष्प याची प्राप्ती नाही, परंतु द्राक्षाच्या झाडाच्या बुडास मात्र दूधच घालतो. त्याप्रमाणे अवश्य आचरणीय अशी जी नित्यनैमित्तिक कर्म आहेत त्यांचे आचरण करण्याविषयी जो बसल्या जागेवरून उठू सुद्धा शकत नाही. बघा, जी चांगली कर्म आहे त्याच्यासाठी तो पाळायचा नाही, आणि जिथं आपल्याला फायदा आहे तिथं त्यांनी काय सांगितलं, तुळशीच्या झाडाला असा पाण्याचा शिंतोडा नाही, काहीच नाही, फलपुष्प नाही. आणि इकडे मात्र एरवी तरी काम्य कर्माच्या नावानी धन देहादिक सर्वस्व खर्च करावे लागले तरी आपण फार खर्च केला असे त्यास शिनून वाटत नाही. बघा, ज्याच्यात फायदा आहे त्याच्यामध्ये. आता शेरेकरमध्ये ट्रक विकल्या, रूम विकल्या, जमीन विकल्या तरी काय टेन्शन आहे का त्याला? का? डबल टिबल भेटणार आहे. आणि लागला भिकलं तरी मग रडत बसल, तिथं त्याला वाटत नाही, कारण आपल्याला काय त्याचा फायदा आहे. बरं, त्याचा फायदा आहे, इतकी विनाशकाली विपरीत बुद्धी असती माणसाची. नलावडे साहेब म्हणले मी गेलो पण माझा भाऊ म्हणला मला भरायचे, म्हणून आम्ही गेलो पार्श्ववाडीत भरायला. तर ज्याच्याकडे गेलो त्यांनी सांगितलं सध्या बोंबाबोंब झालेली आहे, तुम्ही काय भरू नका. तर हा भरणारा म्हणला नाही नाही, मी विचारच करून आलेलो आहे, काय भरायचेच म्हणून विचार करून आलेलं आहे. म्हणजे एवढा आरी गेलेलो असतो म्हणून फायदा होतो ना, कोरड्या विहिरीत सुद्धा उडी मारू शकतो. तो सात्विक करताय. राजसी, अरे वाढी दिडीच्या व्यापारातील पैसे मिळतील ते द्रव्य खर्च करण्यास ज्याची तृप्ती होत नाही, किंवा जसे जमिनीत धान्य बीज पेरू लागल्यावर कितीही पेरले तरी कुंब्याला ते पुरे असे म्हणवत नाही, किंवा परीस हाती आल्यावर जो लोखंडाचे सोने करता सर्व संपत्ती खर्च करूनही उत्साहाने लोखंडच खरेदी करतो आणि उत्कर्ष पावतो. सांगा बरं, ज्याच्याकडं लय पैसे आणि परीस पण आहे त्याच्याकडं, तर मग तो सोनं खरेदी करील का लोखंड खरेदी करील? पैसे भरपूर आहे त्याच्याकडं, खूपच पैसे आहे त्याच्याकडं, मग लोखंड खरेदी करील का सोनं? का? हां, तसा त्याचं आहे. त्याप्रमाणे पुढील प्राप्त होणाऱ्या फलावर किती हुशार आहेत आपण सगळे, कारण आपण त्याच कर्त्यामध्ये मोडले जातो. त्याप्रमाणे पुढील प्राप्त होणाऱ्या फलावर आशा ठेवून कठीण अशी काम्यकर्मेही पुष्कळ करतो, परंतु तीही अगदी थोडीच केली असे मानतो. जबरदस्त कर्म करतो पण त्याला सट्ट काहीच नाही केली, कारण त्याला माहिती आहे त्याच्यामध्ये फायदा आहे. त्या फलाची इच्छा करणाऱ्याकडून जितकी म्हणून काम्यकर्म असतील तितकी यथाविधी अगदी बरोबर केली जातात, आणि केलेल्या त्या काम्यकर्माची आपल्या तोंडाने वाखाणणी करून दवंडे देऊन प्रसिद्धी करतो व मी मोठा कर्मठ आहे, मी अमुक कर्म केले या नावाच्या ख्यातीचे चोहीकडे नाणे वाटून पसरवितो. त्या पुरुषामध्ये मी कर्म करता असा कर्म अहंकार भरतो की काळज्वर जसा कोणत्याच औषधाला जुमानीत नाही तसा तो पिता किंवा गुरु यांनाही मानित नाही. तशा अहंकारयुक्त कर्माभिमानी व फलाभिषी पुरुषाकडून जे जे काही कर्म मोठ्या आदराने केले जाते ते कर्म करण्यातही पुष्कळ आयास असतात. ते काही सोपे नसतात. करतो तोही तेच करतो, पण कोल्हाट्याचा कोल्हाट्याचा पोटाच्या उपजीविकेसाठी धंदा असतो. त्याप्रमाणे अगदी थोड्या फायद्यासाठी जीवापाड कष्टाचे जे कर्म कारण होते ते कर्म कारण होते. धान्याच्या एका कणाकरता उंदीर जसा संपूर्ण डोंगर पोखरतो किंवा शेवाळाच्या प्राप्तीच्या हेतूने बेडूक जसा समुद्र ढवळतो, पहा की भिक्षेशिवाय दुसरी काहीही प्राप्ती होत नाही, तरीही गारुडी जसे सापाचे ओझे वाहतो. काय करावे? एखाद्यास कष्ट परिश्रमच गोड वाटतात. हे असो, एका परमाणूच्या कणाच्या आशेकरता वाळवी ही पाताळापर्यंत खोल खणत जाते. त्याप्रमाणे स्वर्ग सुखाच्या प्राप्तीच्या लोभाने जे श्रम करणे तेच क्लेशयुक्त काम्यकर्म येथे राजसकर्म आहे असे जाणावे.
आता तामस कर्माचे लक्षण सांगतो, ऐक. श्लोक क्रमांक 25. जे कर्म मागून होणारा परिणाम, शक्तीचा व धनाचा क्षय, प्राण्यांची पीडा आणि आपले सामर्थ्य यास न पाहून मोहाने आरंभिले जाते त्याला तामस कर्म म्हटले जाते. बा, जे कर्म मागून होणारा परिणाम, याच्यानंतर आपल्याला काय परिणाम होणार ते जाणत नाही. शक्तीचा व धनाचा क्षय, पैसे जातील आणि ताकद पण, प्राण्यांची पीडा, इतर प्राण्यांना पीडा होईल आणि आपले सामर्थ्य यास न पाहून मोहाने आरंभिले जाते त्यास तामस कर्म असे म्हटले जाते. वळीचा अर्थ वाचतो. जे केवळ निंदेचे काळे पापमय घरच होय आणि ज्याच्यामुळे निश्चित कर्माच्या जन्माचे खरे सार्थक झाले आहे ते तामस कर्म होय. जशी पाण्यावर रेग काढले असता ते काही दिसत नाही, त्याप्रमाणे जे तामस कर्म केल्यावर त्यापासून काहीच फलप्राप्ती दिसत नाही. किंवा ताकाची निवळी घुसळली असता जसे लोणी निघत नाही, किंवा सोनाराच्या घरातल्या राखेशिवाय इतर ठिकाणची राखोडी फुकीत बसले असता जसे सोन्याचे कण वगैरे काहीच निष्पन्न झाल्याचे आढळात येत नाही. बघा, या ओळीचा एकाने फायदा घेतला, एक तरी ओवी अनुभवावी. बघा, पुन्हा मी वाचून सांगतो, तुम्ही मला सांगा. किंवा सोनाराच्या घरातल्या राखेशिवाय इतर ठिकाणची राखोडी फुकीत बसले असता जसे सोन्याचे कण वगैरे काहीच निष्पन्न झाल्याचे आढळत येत नाही. म्हणजे काय? अथवा वाळू घाण्यात घालून गाळली असतात जसे तीजपासून तेल किंवा पेंट काहीच होत नाही. सोनाराचे तिथं राखेत सोन्याचा तुकडा बिकडा भेटेल, काही भूस भेटेल, आणि आपल्या राख घरी आले चुलीतली राख काढली तर इथं सोनाराच्या पुढं गटारसुद्धा चालतात, सोनं भेटेल म्हणून त्याच्यामध्ये. तसं तो तिकडं करत असतो कर्म, काही नाही भेटलं तर चालेल. अथवा भूस वाहणाऱ्या, किंवा बघा घाण्यात गोटे गाळले असल्या तेल बी नाही पेंट पण नाही, पण मेहनत चालली, दाम करी काम वेड्या त्याप्रमाणे. अथवा भूस वाऱ्यावर उपणणे, किंवा आकाशात बाणाने मारून छेदन करणे, अथवा वाऱ्यास धरण्याकरता फास टाकणे, या सर्वच गोष्टी ज्याप्रमाणे करून निष्फळ होऊन व्यर्थ जातात त्याप्रमाणे ज्या कर्माचे आचरण करू नये ते वायात जाते. एरवी तामस कर्माचरणात नरदेहा एवढे धनही खर्ची पडते व जे कर्म केले असतात त्याच्या योगाने जगाचे प्राप्त सुख नाहीसे होते, अर्थात सुख न होता उलट दुःख मात्र होते. ज्याप्रमाणे कमळवनावर काट्याचा फास टाकून त्यावर ओढला असता आपल्याला श्रम होतात, तो फास स्वतः झिजतो आणि कमलाचाही नाश होतो. किंवा पतंग ज्याप्रमाणे दिव्याचा हेवा करून द्वेषाने त्यावर झडप घालतो तेव्हा दिवा विझतो आणि स्वतः पतंग नाश पावतो व लोकांच्या डोळ्यांनाही अंधारामुळे दिसेनासे करतो, त्याप्रमाणे आपले सर्वस्व वाया गेले किंवा देहालाही श्रम दुःख जरी झाले तरी चालेल, हरकत नाही. पण दुसऱ्यास कर्मापासून अपाय उत्पन्न होतो अशी कर्म करतो. माशी स्वतःला गिळवते, पोटात जाऊन स्वतः मरते, पण दुसऱ्याला गिळणारास वांती करून ओकारीने शिनवते. तशा प्रकारच्या आपपर पीडाकारक आचरणाची जे सदोष तामस कर्म आठवण करून देते. बरे, तेही कर्म करण्यासाठी आपल्याला सामर्थ्य आहे किंवा नाही हा पुढील विचार तर करावा, पण तसे काही न पाहता कर्म करू लागतो. माझी योग्यता काय, माझे सामर्थ्य व प्रयत्न केवढा आहे, हा प्रसंग कोणता आहे व त्याचा मी केवढा पसारा मांडला आहे व ते कर्म केल्यापासून मला काय प्राप्ती होणार आहे, या विचाराला जणू काय अविवेकाच्या पायाने तोडून टाकतो आणि उलट त्या कर्माबद्दल मी कर्म करता आहे या अभिमानाने कर्माचरणास प्रवृत्त होतो. अग्नी ज्या वेळूपासून उत्पन्न होतो तो आपला आश्रय वेळूचे बेट जाळून जसा पसरावा अथवा आपल्या मर्यादेचे उल्लंघन करून खवळून समुद्र वाढावा, म्हणजे मग लहान किंवा मोठी वस्तू याचा विचार न करता व मागे व पुढे पाहता सरसकट मार्ग पवित्र वा अपवित्र वस्तू एकत्र करून वाटण्याचा सपाटा चालवतो. तसे करण्यास योग्य अयोग्य असे कर्म एके ठिकाणी रगडून आपले व दुसऱ्याचे हा विचार न करता जे भेद असा वृद्ध येत नाही ते तामस कर्म आहे असे समज. याप्रमाणे अर्जुना, गुणांच्या भिन्नपणामुळे कर्मही 3 प्रकारचे कसे झाले ते तुला दृष्टांत युक्तीसह स्पष्ट विवेचन करून सांगितले.
आता याच कर्माचा अभिमान बाळगून ज्याचे आचरण करीत असता कर्माभिमानी करता जो जीव तोही तोही याचे योगाने 3 प्रकारचा झाला. ज्याप्रमाणे एकच पुरुष ब्रह्मचर्य, ग्रस्त, वानप्रस्थ व संन्यास या 4 आश्रमाच्या योगाने 4 प्रकारचा दिसत असतो, त्याप्रमाणे कर्माच्या 3 भेदामुळे कर्ताही 3 अवस्थांचा 3 प्रकारचा झाला. तरी पण आता त्या तिहीपैकी सात्विक कर्ता या अवस्थेचे वर्णन पहिल्यांदा करतो, ते तू पूर्ण लक्ष देऊन ऐक. बघा आता सात्विक कर्ता सांगतात. आतापर्यंत काय सांगितलं होतं? सात्विक कर्म सांगितलं होतं, बरोबर. राजसी तामसी. आता सात्विक सांगतात. मुक्त संग, ज्याने संग सोडला आहे. बघा कसं काय कळलं ज्याने संग सोडलेला आहे? तर सगळ्या संघात असून सुद्धा संग सोडलेला आहे. ज्याने संग सोडला आहे, मी असे म्हणण्याचे ज्याचे शील नाही, त्याचं नाव संग सोडलेलं आहे. धृती व उत्साह यांनी युक्त आहे. धृती आणि उत्साह, बघा धृती आलेली आता, आणि उत्साह जो युक्त आहे त्याच्याकडं तेवढाच उत्साह आहे त्या कर्म करण्यामध्ये, आणि धृती त्याचं धैर्य पण तेवढंच आहे. सिद्धी व असिद्धी यातील काही झाले तरी चित्तात निर्विकार असणारा, फायदा झाला किंवा नुकसान झालं काय फरक पडत नाही, करता सात्विक म्हटला जातो. ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील 52 संज्ञक चंदनाच्या फांद्या फलांची इच्छा सोडून देऊन नीट सरळ वाढतात, कारण त्या झाडाच्या सर्व भागास उत्तम सुवासच असतो. हेच फळ. काय त्याचं फळ? त्यांनी काय केलं? त्या चंदनाच्या झाडाला फुलं येतात की नाही काय माहिती, पण फळे तर येतच नाही. फुलं येतात चंदनाच्या झाडाला, फळं तर येतच नाही. चंदन फुली हां 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 बघा इथे तर दिलेले फळ तर नाहीत. बघा कारण त्या झाडाला सर्व भागास उत्तम सुवास हेच त्याचे फळ आहे. चंदनाच्या झाडाला फळ नाही, पण त्याचं फळ काय आहे? अख्खं सर्व चंदनाचं झाडच फळ आहे. किंवा ज्याप्रमाणे बघा दोन्ही उदाहरणं किती जबरदस्त आलेले. कदाचित तिथे फळ फुले येत असेल, तिकडे बघा बरं साहेब, काय फळच आहे फक्त. हां तरी पण फुलं येतात काहींना. चालेल. हां 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 चंदन फुली घेऊ. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्याचं नाव प्रवीण आहे. हां हां त्याचं बरोबर आहे, फक्त त्याचं बरोबर आहे याचा अर्थ बाकीच्यांचं तरी फळोद्देशी सांडिलिया वाढती जे विसरलेल्या शाखा चंदनाच्या 52 या. बघा चंदनाच्या झाडाला फळ नाही आले तरी त्याचं जीवन सफल झाले. ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील 52 संज्ञक चंदनाच्या फांद्या फलांची इच्छा सोडून देऊन नीट सरळ वाढतात, कारण त्या झाडाच्या सर्व भागास उत्तम सुवासच असतो. हेच फळ. नंबर 2. किंवा ज्याप्रमाणे नागवेलीला फळे न येताच ती सफल आहे. नागवेली म्हणजे कोण? हां विड्याची पानं. कोणत्या विड्याची? किंवा ज्याप्रमाणे नागवेलीला फळे न येताच ती सफल आहे, तिला फळं नाही येत कारण तिची पाने उपयोगी पडतात, हेच तिचे फळ आहे. त्याप्रमाणे जी कर्मे सर्वोत्तपरी उत्तम आहेत त्या नित्यनेहमी ती कर्माच्या फळांची इच्छा न धरता जो त्याचे आचरण करतो, पण त्याला अजिबात फळ नाही असे मात्र नाही, ते सर्वांगत सर्वच फळ येते. किंवा त्या कर्माला विफलता फळ व्यर्थ जाते असे नाहीच, ते सदाच सफलच असते. किंवा अंतकरण शुद्धीपूर्वक वैराग्य प्राप्ती हेच त्याचे फळ आहे. त्याला काय फळ मिळालं? वैराग्य त्याच्यातून मिळालं. म्हणून अर्जुना फळाला फळे कुठून येणार? फळाला फळे नाही येणार. आणि ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ समुदाय वृष्टी करतात, ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ समुदाय वृष्टी करतात, काहीही गडबड गर्जना करीत नाहीत, तशी ती कर्मे बहुत आदराने करतो, पण मी करता आहे असा कर्तृत्वाचा अभिमान बाळगीत नाही. त्याप्रमाणे परमात्म स्वरूपास अर्पण करण्यास योग्य होईल असाच कर्म समुदाय निर्माण करण्याकरता योग्य कालाची जी मर्यादा असेल ती न ओलांडणे, उचित देशशुद्धी साधणे व कर्माच्या योग्य अयोग्यतेचा निर्णय शास्त्ररूप दिव्याने शास्त्रदृष्टीने पाहतो.
34. इंद्रिय निग्रहपूर्वक वृत्ती एकाग्र करणे, फलाकडे चित्तास जाऊ न देणे, शास्त्राची नियमरूपी बेडी पायात बाळगणे म्हणजे शास्त्र मर्यादेचे पालन करणे, ही 8 हा निग्रह सहन करण्याकरता अतिशय उत्तम प्रकारे धैर्य आपल्या अंगी असावे. आशाविषयी जो आपल्या मनात जिवंत चिंता विचार वाहतो आणि आत्म्याचे प्राप्तीविषयी आवडीने विहित कर्मे करणे प्राप्त झाले असता देहसुखाची व त्याच्या नाशाची पर्वा करीत नाही. पा किती झालं तरी काय सगळं कर्म करणार, परंतु त्याची 34 शास्त्रदृष्टीने त्या देशशुद्धी. ठीक आहे, कंटिन्यू घ्यायचं आहे. आणि आत्म्याच्या प्राप्तीविषयी आवडीने विहित कर्म करणे प्राप्त झाले असता देहसुखाची व त्याच्या नाशाची पर्वा करीत नाही. बस देव भेटला पाहिजे, मग त्याच्यासाठी आपलं पूर्ण शरीर खर्च झालं तरी त्याची पर्वा नाही, पण त्याच्यासाठी कर्म करणार. कर्माचरण करीत असता ही शिवाजी महाराजांचे मावळे तसे होते, शिवाजी महाराजांसाठी करायचं. मग देह समर्पण झाला तरी चालेल. काय ती असेल ती दैवी संपत्तीचीच माणसं सगळं, ते एक समुदाय एकत्र आलेला आहे दैवी संपत्ती. ते म्हणायला शिवाजी महाराजांचे सरदार होते, ते शिवाजी महाराजच होते. त्यांची धैर्य पण त्या ध्येय धोरणं पण तीच होती त्यांची. पण एक कोणतरी कॅप्टन असावं बाबा म्हणतात, नाही तर ते सगळेच कॅप्टन असतात, पण एकाने कोणीतरी कॅप्टनशिप करायची म्हणून. आणि आत्म्याच्या प्राप्तीविषयी आवडीने विहित कर्मे करणे प्राप्त झाले असता देहसुखाची व त्याच्या नाशाची पर्वा करीत नाही. कर्माचरण करीत असता आळस व झोप ही दुरावतात व त्याला भुकेची आठवण होत नाही आणि त्यायोगे त्याला सुख लाभत नाही. उलट जो सुखावस्था दूर पळते तो सोने ज्याप्रमाणे आचित घातल्यावर वजनास कमी भरते तरी कसास जास्त वाढते, त्याप्रमाणे कर्म करण्याविषयीचा उत्साह नाना प्रकारे अधिक वाढत असतो. बघा, त्याला व्यवहारातली कोणती गोष्टीची भूकची आठवण नाही होणार नाही, त्यायोगे त्याला सुख लाभत नाही उपाशी पोटी असल्यामुळे, तरी पण त्या सुखावस्था दूर पळते. म्हणजे तो मेहनत करतोय, पण ती मेहनत त्याची आहे ना, ती त्याला उत्तम सुखाकडे नेणार आहे. जसं सोन्याला जेवढं तापवलं जाईल तसं त्याचा कस वाढतो, त्याप्रमाणे. आता वारकरी पण जाताना काय म्हणतात, नाठवे घरदार तहान पळाली भूक. जे ते खरोखर आवड प्रीती आहे तेथे जीवितही तुच्छ वाटत असते. जिथं आपलं आवड आहे, आपली ज्याच्यावर प्रीती आहे त्या विषयावर, तो विषय मिळण्यासाठी, विषय म्हणजे काय, ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी, शिवाजी महाराजांसाठी किंवा किल्ला सर करण्यासाठी, भारत देशाची सीमा जतन करण्यासाठी बलिदान झालं तरी काय वाटत नाही. तो म्हणतो मी माझ्या मातीच्या कामाला आलो, मी माझ्या आईच्या कामाला आलो, असं त्याला वाटतं. जे खरोखर आवड प्रीती आहे तिथे जीवितही तुच्छ वाटत असते. पतिव्रता स्त्रीचे पतीवर खरोखरच प्रेम असते, म्हणून पतीच्या मरणानंतर तिला स्वतःचे जीवित तुच्छ वाटते. अशी पतिव्रता सहगमन करताना अग्नीत उडी टाकते. समयही पतिप्रेमामुळे व त्या पतिव्रता स्त्रीच्या अंगावर रोमांच दिसतील काय बघा, किती मरत असताना तिला भीती नाही वाटत. त्याप्रमाणे याला ही कर्म करत असताना त्याच्यापासून क्लेश होणार आहेत, परंतु त्याला क्लेश होत नाही, त्याचं त्याच्या डोक्यात भानच नाही ते. मग अर्जुना, आत्मप्राप्तीसारखी अलभ्य व परमप्रिय वस्तू प्राप्त होण्याविषयी ज्याला तीव्रतम स्वरूपाची इच्छा झाली आहे, काय प्राप्त करायचं आपल्याला या जगात येऊन? फक्त आत्मा प्राप्त करायचा. त्या आजी आज सफल झाल्या, गेल्या. रस्त्याने जरी जाताना दिसल्या ना, रस्त्याने तरी हाक मारायच्या. मग मी अशी नजर चुकून चाललो तरी बघितलं ना, वा वा वा, आणि बघितल्या स्थिती होत होती त्या आजीची. बघितल्या सफल झालं आणि त्याचा प्रतीक होतं. काय समाज होता? अहो, महाराजांना एवढा समाज नसतो. कधी महाराजांना काही सामान्य माणसं असतात ना, ती दिसायला सामान्य असतात पण ती सामान्य नसतात. आणि जे दिसायला असामान्य असतात ती खरोखरच सामान्यापेक्षाही कमी असतात. तो फक्त काय असतो? भडकपणा असतो. मग अर्जुना, आत्मप्राप्तीसारखी अलभ्य व परम सांगा बरं, तुकाराम महाराजांना निजधामाला जाताना, वैकुंठ धामाला जाताना किती आनंद झाला होता, किती आनंद झाला. वाढ वेळ झाला उभा नारायण वैकुंठी श्रीरंग बोलावितो. आपल्याला असं वाटणार का मृत्यूच्या समय? वाटलं पाहिजे आपल्याला. माऊली म्हणतात वाटणार. शिंद्यांच्या नंतर नंबर तुमचाच दिसतोय मला. सकारात्मकच येते का नाही होणार आपल्याला?
आणि मग आपली पळापळी कशासाठी? दिखावा आहे आपला. मग अर्जुना आत्मप्राप्तीसारखी अलभ्य व परमप्रिय वस्तू प्राप्त. पहिलं काय उदाहरण सांगितलंय, नवऱ्यासाठी ती सरणावर चालली, नवरा नास काय या जन्माचा आहे, पण परमप्रिय आत्मा. मग अर्जुना आत्मप्राप्तीसारखी अलभ्य तिकडं नवऱ्यासाठी सरणावर आहे, इकडं देवासाठी नाही का सरणावर जायचं. अशी 100 सरणं असली तरी त्याला फरक पडणार नाही. बापरे, त्याचं नाव आहे जरी आकाश वर पडो पाही. मग अर्जुना आत्मप्राप्तीसारखी अलभ्य व परमप्रिय वस्तू प्राप्त होण्याविषयी ज्याला तीव्रतम स्वरूपाची इच्छा झाली आहे त्याचं नाव तोय हावरा आहे. ही व्यवहारातली जशी हावरे आहेत ना तसा तो हावरा आहे. हा 13व्या अध्यायात सांगितलं होतं, सगळे कामच मी करील, मी सगळे काम करेल, मी रस्ता होईल, मी बिछाना होईल, मी जेवण होईल, मी पादत्राणे होईल, बाबा मी सगळं त्यांचा गुरुचा परिवार मी होईल, पिकदानी होईल, गुरुच्या गावावरून येणारा वारा मी होईल, त्यांच्या आवडच्या व्यक्ती त्या मी होईल. होण्याविषयी तीव्रतम स्वरूपाची इच्छा झाली आहे. त्याच्या शरीरास कितीही कष्ट झाले तरी त्यास खेद होईल का? ते सांगतात, लढाईवरून आलेला माणूस हे विजयश्री प्राप्त करून लोकांनी त्याच्या जखमा मोजाव्यात, त्याला त्याचं काही घेणं देणं नाही. काय जखमा झाल्या, त्याला जखमाची काहीच नाही जाणीव, कारण त्याच्या डोक्यात काय ते सिद्ध झालं. ज्याच्यासाठी पळत होतो ती गोष्ट प्राप्त झाली ना, बस त्याचं नाव आहे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आपण नाही, आपण मागं पळून जायचं, देह जावो विवो म्हणायचं फक्त. आता असं म्हणलं एखाद्याचं नाव घेऊन तर त्यांना वाटेल मलाच बोललेत, देह जावो अथवा राहो. भजन म्हणायला जर आपण आता तुम्ही जर येलकर बाबांनी कीर्तनाला अभंग घेतला, देह जावो अथवा राहो, आणि बाबा रागवले आपल्यावर, नाही तर वाघ लागला मागं, अख्खं गाव पेटलं आपल्या विरोधात, मग लपून बसायचं. आणि मग म्हणायचं बारीक आवाजात, देह जावो अथवा राहो. का रे? म्हणून बाप 2 वाक्य सांगतो. एक वाक्य असं आहे ते समोरच्याचं खच्चीकरण करण्यासाठी पण लोक वापरतील. ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी, किंवा ब्रह्मज्ञान सोपं नाही, चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे, असं आपल्या बाबांना म्हटले होते एक महाराज. तर मग त्यांनी श्रीपाद बाबांना प्रश्न विचारला, असं काय करायचं बाबा? तर यांनी ताराडू लावले. बाबा म्हणले, बरोबर, चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. मग कसं काय लोखंडाचे चण? तर बाबा म्हणले त्यांना सांगायचं, जर पोलादाचे दात बनवले तर मग लोखंडाचे चणे तडतडाव फोडील आणि ब्रह्मपदावर नाचू शकतो. आणि ह्या परीक्षा आहे, तुमच्या परीक्षेला पास झाले पाहिजे. कोणताही प्रसंग असा येणार तुम्हाला पराडमुख करणार परमार्थापासून, पण त्यावेळेला तुम्ही त्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे. 9व्या अध्यायातला 10वा नंबरचा श्लोक घरी जाऊन वाचायचा, झोप लागत नाही तोपर्यंत वाचायचा. मला बोध झाला, पण प्रसंग आल्यावर डळमळीत का होतं माणूस? बोध झालेला नाही. अर्जुन, अकाली आलेले मेघ टिकत नसतात, ते फक्त काय करत असतात? गडगडाट. मग अशी चाललं, पण पावसाळ्यातले मेघ गडगडाट न करता रात्रभर पाऊस झालेला कळत नाही. सकाळी दरवाजे खोलून पाहिलं, हे थांग पार चिखल, वापसा नाही, पाय टाकलं तर कळाला का तो पाऊस? तो कळणार नाही. म्हणून विषय इच्छेच्या बघा, त्याला किती शरीरास किती कष्ट झाले तरी त्यास खेद होईल काय? कशासाठी तो पळतोय? तो आत्मप्राप्तीसारख्या लभ्य लोष्ट. 43 नंबरच्या ओळीत अजून त्याच्यात मोठाच, मा आत्मया एवढ्या प्रिया, मा आत्मया एवढ्या प्रिया, आत्मा मा आत्मया एवढ्या प्रिया. प्रिया आहे एवढ्या म्हणजे त्याची उंची करू शकत नाही, किती प्रिय असेल आत्मा त्याला. वालभेला जो धनंजया, वालभेला 9 अर्थ काय दिलेला आहे? आवडीने नवल हे वालभ कैसे पडिले जीवा. वालभ म्हणजे त्याच्यावर असणारी आवडी, प्रीती. जो धनंजया त्याचं लक्ष आत्म्यावर आहे, एवढं प्रेम आहे. देह ही सिद्धता तया, काय खेदू होईल? देहाचा नाश झाला तरी त्याला खेद वाटेल काय? म्हणून विशेष सुख इच्छा नाहीशी होऊन जो देहात्मबुद्धी, देहाविषयी अभिमान नाहीसा होतो, तो कर्म करण्याविषयी त्याचा आनंद दुप्पट होतो. आपण काम करत असताना बघा बरं,
ज्यावेळेला आपल्या देहाची जाणीव होत नाही ना, त्यावेळेला शिनभाग पण नाही होत आणि काम करण्याला आनंद वाटतो. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करताना आपण ही गाडी चालवत असताना किती प्रसन्न आहे. चंदूबाबा गाडी चालवताना किती प्रसन्न आहे. परवाच्या दिवशी चंदूबाबा रात्रीचे आलेत, अख्खा दिवस प्रवास करून सकाळी गावी गेले आणि परत संध्याकाळी आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत म्हणतात नाही नाही मला यायचंच मला यायचंच. रात्रभर झोप आली का त्यांना? नाना आजारी होते, त्यांचा डायबिटीस वाढलेला आहे, 2-3 दिवस डॉक्टरकडे जातात, पण यायचं का तर म्हटलं नाही, म्हटले नाही. आणि उतरताना जलाराम बाप्पाच्या तिथं पहाटे 3ला म्हणतात मी 3 दिवस झाला आजारी आणि डायबिटीस वाढलेला आहे, कमीच नाही होत. मी म्हटलं मग नव्हतं यायचं ना? म्हणले जाऊ द्या ना, घरी तरी काय केलं असतं, घरी राहिलो काय कमी झालं असतं काय? घरी राहिलं उलट वाढतो माणसाचा. खरं आहे, तुम्ही सांगतो नॉर्मल होतो माणूस. कारण काय होतं, त्याची देहबुद्धी विसरून जातो, त्या विषयाशी समरस होतो ना, त्यावेळेला जाणीव राहत नाही, आनंद दुप्पट होतो. विषयी सुख इच्छा नाहीशी होऊन जो देहात्म बुद्धी व देहाविषयी अभिमान नाहीसा होतो, जो 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 देहात्मबुद्धी आणि देहाविषयीचा अभिमान नाहीसा होतो, तो तो कर्म करण्याविषयी त्याचा आनंद दुप्पट होतो, अजून त्याला उत्साह होतो, तो थकत नाही. आपण गेलो होतो आंधळे साहेबांच्या गावाला, त्या डोंगरावर उन्हाळ्यात एकच झाड, त्या एका झाडाच्याच खाली गाड्या लावलेल्या, बाकी नुसतं डोंगरावर. मंदिर किती बारीक, फक्त एवढे बसले तुम्ही, एवढंच मंदिर, आणि तिथे मेळावा ठेवलेला होता. त्या बाईच्या घरात जसं काय तिच्या घरी लग्न आहे असं, ती म्हणते माझ्यामध्ये आज एक पावर आलेली, आणि प्रवचन करताना रडवलं होतं सगळ्यांना तिने. गरीब माणसं, साधी माणसं, डोंगरात बघा किती जाऊन तिथं कोणी जाणार नाही अशा ठिकाणी मेळावा होता, आणि ती एवढी धावपळ करत होती, इतकी धावपळ करत होती, बस रे बस, ताकद निर्माण होती माणसा. तो आनंद मला सांगायला आठवण झाली. आता बाजी प्रभूंचं सिर कलम झालं तरी आनंद दुप्पट. हो, 300 माणसं मारली म्हणले त्यांनी, आपल्याला पटणारच नाही. 300 माणसं पुढे मुंडकं उडाल्यावर मारतील काय? हो, त्यांना तो आनंद दुप्पट वाढतो. याप्रमाणे कर्म करीत असता प्रारब्धवशात एखाद्या वेळी ते कर्म जरी बंद पडण्याचा प्रसंग आला, तरी जेव्हा एखादा गाडा डोंगरावरून वेगाने येताना आपोआप खाली पडून मोडून त्याचे तुकडे झाले, तरी जसे त्याला त्याचबद्दल आपणावर एक अवघड संकट आले आहे असे वाटत नाही, तसे कर्म करणे राहिले असता तो यत्किंचितही संकोच खेत मानित नाही. चालू कर्म जरी राहिलं त्याला काय नाही, वरून गाडा आला आणि गडगड गडगड त्याचे तुकडे तुकडे झाले, तर त्या गाड्याला काय घेणं देणं. त्याप्रमाणे अथवा आरंभिलेले कर्म पूर्ण सिद्धीच गेले असताही त्याचबद्दल आपण एक मोठा जय मिळवला, राहिलं तरी खेद नाही आणि सक्सेस झालं तरी आनंद नाही. हेच तर गीतेचं सार आहे. लढाई करत असताना, प्रपंच करत असताना, परमार्थ करत असताना आपली हीच भूमिका पाहिजे. झालं तर झालं. बाबा मला म्हटले, मी नवीन कीर्तन करायला लागलो, तुम्ही जर कुठे गेले कीर्तनाला आणि जाताना माळशेज घाट बंद झाला आणि इथून तर दांडी मारून निघाले, गाडी बी बंद. पहिल्या वेळेला एक कीर्तन करायचं असलं का 2 दांड्या व्हायच्या, 9 ते 11 कीर्तन जायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यायचं 2. निघाले, माळशेज घाट गेला आणि तिथं बंद पडला घाटात, आणि परत तुम्हाला तिथून रिटर्न यायला लागलं, आणि तुम्ही म्हणणार ज्याच्यासाठी गेलो ते झालं पण नाही, आणि दांडी झाली काय, ज्याच्यासाठी गेलो ते झालं नाही, ज्याच्यासाठी गेलो, अशी चुरचूर लागून नाही घ्यायची. तुम्ही ते काम करून आल्यावर जे तुम्हाला फळ भेटणार होतं तेच फळ न कर्म करता पण आहे तुम्हाला, कारण तुमचा उद्देश काय होता, ते कर्म करायचं. तसं आपल्या प्रत्येक याच्यामध्ये नित्याच्या जीवनात जेव्हा सत्याची उपासना होईल त्यावेळेला मोक्ष आणि आनंद काय, त्याच वेळेला आनंद आपल्याला कळू शकतो. त्याची कल्पना करू शकत नाही आपण. नित्याच्या जीवनात नेहमी सत्याची उपासना झाली पाहिजे आपल्याकडून. अथवा आरंभलेले कर्म पूर्णपणे सिद्धीच गेले असताही त्याचबद्दल आपण एक मोठा जय मिळवला, प्रतिष्ठा मिरवावी असेही तो जाणत नाही. असं सक्सेस केलं, मग तीर्थयात्रा करून आल्यावर किती आनंद वाटतो, गाजावाजात जास्त. आम्ही आलो बरं का, आम्ही आलो, तुम्ही फार मोठा पराक्रम करून आले, आमच्यासाठी पुण्याची बाजू आहे, पण तुम्हाला त्याची खबर नाही राहिली पाहिजे. अर्जुना, कर्माचे आचरण करीत असतं ही लक्षणं ज्याचे ठिकाणी आढळतील त्याला निश्चयाने सात्विक कर्ता असे समजावी. हे धनंजया, आता राजस कर्त्यास ओळखण्याची चिन्ह तुला सांगतो. तो या जगातील सर्व अभिलाषांचे माहेरघरच आश्रयस्थानच होय.
48 पर्यंत घ्यायची. कुठपासून 31 ते 48, 631 ते 48. श्लोक क्रमांक 27 वाचतोय. ज्याला राग विषयासक्ती आहे, राग या शब्दाचा अर्थ त्यांनी दिला विषयासक्ती. आपल्याला हवंय तो राजेश करताय आणि सात्विक करता नकोय, आपल्याला नकोय म्हणल्यावर तुमच्या मागं लागणार आणि तुम्ही पाहिजे म्हणले का ती गोष्ट पळत जाणार पुढं. भक्ती ते नमन, वैराग येतो त्याग. हट नको आपल्याला, नको म्हटलं मिळणार आणि पाहिजे म्हटलं का नाही. आणि पाहिजे म्हणतो तो सात्विक राजसी करताय, तो गीतेला अभिप्रेत नाही. गीतेचा पती कोण आहे माहितीये का? आत्मा. त्या गीतेचा पती आणि त्याच्यासाठी धावपळ पाहिजे आपली. राग ज्याला आसक्ती विषयासक्ती आहे असा रागी, कर्मफलाची इच्छा करणारा, परद्रव्याचा लोभ धरणारा, दुसऱ्याला पीडा देण्याचे ज्याचे शील आहे असा, बाह्य व अंतर शुद्धी न ठेवणारा, हर्ष व शोक यांनी युक्त असा करता राजस करता सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे गवतातील केर, कचरा इत्यादी सर्व घाणेरडे पदार्थ एकत्र टाकण्याचे ठिकाण म्हणजे एक उकिरडा हे होय, अथवा स्मशानात सर्वच अमंगळ पदार्थ जसे एकत्र झालेले असतात, त्याप्रमाणे वस्तुता पाहिल्या असता जो जगातील सर्व लोकांच्या निषिद्ध आशारूप दोष दूषित असे पाय धुण्याची जागाच झाला आहे. म्हणून ज्या कर्मामध्ये सोप्या साधनाने इच्छित विषयरूप फलप्राप्ती होण्याची दाट शक्यता आहे, ते कर्म करण्याकडे रोख ठेवून त्या कर्मास आरंभ करतो आणि आपण संपादन केलेल्या द्रव्यादी पदार्थापैकी एक कवडी खर्च होऊ देत नाही आणि क्षणोक्षणी त्या पदार्थावर आपला जीव ओवाळून टाकतो. कृपण मनुष्य आपल्या ठेवीविषयी जसा चित्तात नेहमी लक्ष ठेवून दक्ष असतो, जसा बगळा मासा धरण्याविषयी ध्यान करून मोठ्या तत्परतेने बसलेला असतो, तसा हा राजस करता दुसऱ्याचे मौल्यवान पदार्थ मिळवण्याविषयी दक्ष असतो. आणि बोरीच्या झाडाकडून गेले असता ते आपल्या काट्याने वस्त्र अडकून त्यास गुंतवते व दांडगाईने ते काढू लागल्यावर त्याला अंग घासले तर अंगास ओरखडते, अंगाची कातळी फाडते व तीच फळे काढून पाहू गेले असता ती इतकी आंबट असतात की ती खाल्ली तर जिभेला पोहतात. तसे काया वाचा मने करून जो वाटेल त्याला दुःखच देत जातो व जो आपला स्वार्थ साधित असता दुसऱ्याच्या हिताकडे मुळीच लक्ष देत नाही, तसे स्वतः आरंभिलेले कार्य व शेवटपर्यंत निरंतर चालवण्याचे व पार पाडण्याच्या बाबतीत शरीराने समर्थ नसतो, तरीही त्या कर्माविषयी त्याच्या मनात अरुची निर्माण होत नाही, त्यापासून परावृत्तही होत नाही. आपल्या ताकद नसली तरी ते धावपळ करतं आणि त्याच्यामध्ये त्याला रुचीच राहते शेवटपर्यंत. धोत्र्याच्या फळाला जशी आत कैफ भूल आणणाऱ्या बिया असतात व बाहेर मऊ काटे असतात, तसा जो सुचित्वाचे बाबतीत अंतर्बाह्य दरिद्री अपवित्र असतो. आणि अर्जुना, कदाचित केलेल्या कर्मापासून इच्छित फलप्राप्ती झाली तर त्या आनंदाच्या भराने या जनास वेडावून दाखवतो, अथवा आरंभिलेले कर्म जर फलतृप न झाले म्हणजे निष्फळ झाले तर त्या शोकाने ग्रस्त होऊन त्या कर्माचा धिक्कार करावाच लागतो. अशा रीतीने कर्माविषयी ज्याची वागणूक तू पाहशील दृष्टीस पडेल तो राजस करता होय असे खच्चित निश्चयाने समज. आता यानंतर दुसरा जो वाईट कर्माची मुख्य खानच असा तामस करता, त्याची ही लक्षणे तुला स्पष्ट रूपाने कळतील अशी सांगतो. श्लोक क्रमांक 28. ज्याचे चित्त समाहित नसते, जो अत्यंत असंस्कृत मूर्खासारखा असतो, कोणापुढेही नम्र न होणारा असतो, मोठा मायावी, दुसऱ्याच्या वृत्तीचा छेद करणारा, आळशी, नेहमी खेद करणारा व चेंगट करता असतो, त्याला तामस करता असे म्हटले. अर्थवास्तव्यांचा आपला संबंध झाला तर त्या स्पर्शामुळे जवळचे दुसरे पदार्थ कसे जळतात हे जसे अग्नीला समजत नाही, अथवा आपल्या धारेने दुसऱ्याचा जीव कसा घेतला जातो हे जसे तीक्ष्ण शस्त्राला समजत नाही, किंवा आपल्या योगे दुसऱ्या
आपल्या योगे होणाऱ्या दुसऱ्याचा नाश रूपी परिणामाची काळकुट्ट विषाला मुळीच जाणीव नसते, तसा हे धनंजया ज्या क्रिया आपला व दुसऱ्याचा घात करणाऱ्या अशा पदार्थ आहेत त्याच क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो, ज्याप्रमाणे वावटळ सुटल्यावर वायू हवा तसा हवा तिकडे वाहतो, त्याप्रमाणे त्या क्रिया करतेवेळी सुद्धा यात शेवटी परिणामी काय लाभ होईल याविषयी जो लक्षपूर्वक सावधगिरी बाळगीत नाही, हे बघ अर्जुना, त्याच्या क्रियांचा कृतीचा व त्याचा काहीही मेळ नसतो. असला तो तामस करता पाहिला म्हणजे त्याचे पुढे वेड्याची काय किंमत आहे. आणि बैलाचे कासे खाली जसे गोचिड अगदी चिकटून बसलेले असते, तसे इंद्रियांनी दिलेले भोग्यविषयी भोगूनच जो आपले जीवित कंठतो रक्षण करीत असतो. ज्याप्रमाणे लहान मूल हे यथायोग्य वेळ न जाणताच हसण्यास व रडण्यास आरंभ करते, त्याप्रमाणे ज्याच्या कृतीत काही मेळ नसतो म्हणजे स्वैर वागत असतो, प्रकृतीचे अधीन असल्यामुळे करण्यास योग्य काय व अयोग्य काय याविषयीचा निर्णयाचे ज्याला ज्ञान नसते व केराने जसा उकुरडा फुकतो तसा तो स्वैर कुकर्मचरणाच्या तृप्तीने फुगलेला असतो. म्हणून गर्वाच्या भरात मान्यपणाच्या नावाने ईश्वरासे नम्र लवत नाही. देवापुढे सुद्धा त्याच्यापुढे ताठ्याने स्तब्धपणाच्या बाबतीत डोंगरालाही ज्याच्यापुढे किंमत नसल्याने तुच्छ करतो. बघा, देवाजवळ नम्र नाही आणि इतका ताठ डोंगर सुद्धा त्याच्यापुढे क्षुल्लक किमतीचा. आणि ज्याचे मन म्हणजे केवळ विषाच्याच लाटा होत, ज्याचे आचरण नेहमी पक्के चोरटे असते, वरकारती दिसण्यात चांगले पण अंतर्यामी दुसऱ्यास घात करणारे असते, आणि दृष्टी केवळ वेशेच्या कपटीने प्रेमदृष्टीप्रमाणे वरपंग गोड पण खरोखर दुसऱ्याचे सर्वस्व हरण करणारी असते. इतकेच नव्हे तर ज्याचा सर्व देहच कपटाचाच बनलेला असतो व ज्याचे आयुष्य जगणे म्हणजे जुगाराच्या तिवट्यावरचे वाईट कृत्याचे माहेरघरच होय, त्याचा आविर्भाव अवतार म्हणजे केवळ अभिलाषरूपी स्वार्थी लुटारू भिल्लाचे राहण्याचे गावच होय. म्हणून त्या वाटेने कोणीही येऊ नये आणि दुसऱ्याचे चांगले केलेले वा झालेले पाहून ज्यास आपल्यावर संकटच कोसळले म्हणून वैर उत्पन्न होते, ज्याप्रमाणे दुधात मीठ मिळाले असता ते दुधास पिण्यास अयोग्य करते, अथवा किती थंड असा पदार्थ जर अग्नीत घातला तर तो तत्क्षणीच धडधडीत अग्नी होत असतो. किंवा अर्जुना, कितीही उत्तम पक्वांनाधिक पदार्थ असले तरी ज्याप्रमाणे ते पोटात घातले असता जसा त्याचा मलच होऊन राहतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले ज्यास ऐकून किंवा पाहून कळून आले तर ते त्याला सहन न होऊन लगलीच सर्व विपरीत बाहेर येते, तो उलट निंदा करू लागतो. असे पहा, सर्पास दूध पाजले असता ज्याप्रमाणे तो त्या दुधाचे विषच करतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचे गुण घेतो, ऐकतो व त्यास नावे ठेवतो, जो त्यास दुर्गुणच मानतो, आणि ज्याच्या योगाने इहलोकी कीर्ती होऊन सुखाने जगणे होईल व खरोखर परलोकी गती मिळेल असे कृत्य करण्याचा प्रसंग ज्यावेळेस येईल त्यावेळेस ज्याला हटकून झोप सहजच कशी ठेवल्याप्रमाणे येते आणि वाईट कर्म करण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्यावेळेस तीच झोप विटाळशी सारखी विटाळल्यामुळे त्याच्यापासून दूर राहते. म्हणजे कीर्तनाला गेल्यावर झोप येणार त्याला, आणि तमाशाला गेलो तर रात्रभर जागर राहणार आणि सकाळी परत हजेरीला हजर राहणार, ही त्याची ती प्रकृती. हे पहा, द्राक्षाच्या किंवा आंब्याच्या रसाचा उपभोग घेण्याचे दिवसात ज्याप्रमाणे कावळ्याचे तोंड मुख रोगाने सडते किंवा घोबडाचे डोळे ज्याप्रमाणे दिवसाच फुटतात त्यास दिसेना होते, त्याप्रमाणे कल्याण होण्याची वेळ आली असता म्हणजे सत्संगती किंवा सत्शास्त्र श्रवणाची वेळ आली असता त्यास आळस ग्रासून टाकतो, आणि उलट अन्यायाचे चुकीचे कर्म करण्याच्या वेळी तो म्हणेल तसे होते, तोच आळस त्याचे हुकमात वागतो. जसा समुद्राच्या पोटात अग्नी वडवा नळ अखंड जळत असतो तसा तो अंतःकरणात दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही असा अखंड विषाद वाहत असतो.
लेंड्यांच्या विस्तवात जसा शेवटपर्यंत धुरच असतो किंवा अपान वायूच्या निघणाऱ्या वायूचे अंगात जशी दुर्गंधी असते, तसा जन्मभर जो खेदाने ग्रासलेला असतो मरेपर्यंत मनात विषाद बाळगतो. आणि अर्जुना, जो भ्रमाने कल्पांताच्या पारा पलीकडेही आपल्याला लाभ होईल अशी अभिलाषाने धोरणाने व्यापाराचे सूत्र हाती धरतो, व्यापार आरंभ करतो. अरे, जगापलीकडील जगातील जे शहाणे लोक व्यापार करीत नाहीत ते करण्याविषयी मनात इच्छा चिंता वाहतो व कर्म करतो, परंतु त्यापासून इच्छित लाभापैकी गवताच्या काडीचाही त्यास लाभ होत नाही. असा जो लोकांमध्ये मूर्तिमंत पापाची राशीच होय, असे तू पाहशील. तू निसंशय सर्व ठेव तामस करता आहे असे जाण. घ्यायचं काय हवोळी येलकर बाबा. याप्रमाणे अर्जुना, तुला कर्म कर्ता व ज्ञान या तिहींची त्रिविध लक्षणे खुलासेवार सांगितली. घ्यायचे काय हे होय बे? घ्यायच्या घ्यायच्या का? घ्यायच्या? यांना विचारा बरं, हे लगेच उत्तर दिल. घ्यायचे का ह्या ओळी? बरोबर. आपल्याला हे आवडतच नाही, त्याला आपल्याला रुचीच नाही. काय करायचं? तामेस करत्याचं, राजस करत्याचं सुद्धा आपल्याला करायचं नाही. आपल्याला गरज आहे सात्विक कर्त्याची पाहिजे आपल्याला. आणि याच्यात नसेल बसत आपण, तर आपण त्याच्यात बसण्याचा प्रयत्न करायचा. त्या दोनचं काय घेणं देणं? हे पार्था, श्लोक क्रमांक 29. याप्रमाणे अर्जुन, तुला कर्म कर्ता व ज्ञान या तिहींची त्रिविध लक्षणे खुलासेवर सांगितली. श्लोक क्रमांक 29 वाचतो. हे पार्था, बुद्धीच्या आणि धृतीच्या गुणामुळे जर आपण त्या ओळींवर प्रवचन आणि कीर्तन करत बसलो ना, तर आपलं विषयांतर होईल, आपली दिशा बदलल. आपली दिशा बदलल असं कधीच काही करायचं नाही. आणि ही माया आहे ना, माया, ही दिशा बदलण्यासाठी ते बघा, जो सायकल स्वार चाललेला असतो ना जिंकायला, तर ज्यांना माहिती हा जिंकेल आणि आपण जिंकणार नाही, तर ते काय करतात माहिती आहे का? मुद्दाम त्याला आडवं पाडण्याचा प्रयत्न करतील अमुक. तशी माया आपल्याला त्या आपल्या स्वरूपाच्या घराकडे जात असताना, किंवा पुढे नो एंट्रीची पाटी आहे ना, तिकडं एंट्री आहे, तिकडं नो एंट्रीची पाटी नेऊन ठेवतील आणि त्याला असं भरकटवतील. पण जो शहाणा सुरता आहे तो म्हणतो नाही, हे माझं ध्येय नाही. आणि तो जरी शिव्या द्यायला लागला तर ती रेस बाजूला ठेवून तो त्याच्या शिव्याच्या मागं लागणार नाही, तो त्याचं काम करीत राहील. कारण त्याला माहिती आहे वेळ आपल्याकडं कमी आहे, त्या कमी वेळेत आपल्याला ते साध्य करायचं आहे. आणि त्या मायेचा दृष्टी अशी, याला तिथपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. का? माया ही काळाची बहीण आहे. ती म्हणते माझ्या भावाचा धंदा जोरात चालला पाहिजे, हे सगळेच निवृत्तीच्या मार्गावर गेले तर माझ्या भावाचा धंदा कसा चालेल, म्हणून ती नेहमी व्यत्यय आणत असते. माया विघ्ने भ्रमला खरे. मायेमुळं बायको घरदार बायका पोरं पाहत बसलं तर तो माया विघ्ने. आणि बायका पोरण आईबाप यांना म्हणला कृष्ण माझी माता कृष्ण, तर तो मायेच्या परे गेलेला आहे आणि हा मायेच्या आहारी गेलेला आहे. असं घरात राहताना सुद्धा आपण असंच राहिलं पाहिजे. श्लोक क्रमांक 29. हे पार्था, बुद्धीच्या आणि धृतीच्या गुणामुळे होणाऱ्या 3 प्रकारच्या भेदाला काही बाकी न ठेवता माझ्याकडून सांगितल्या जाणाऱ्या भेदाला विवेकता तू ऐक. आता अविद्यारूपी गावात मोहरूपी वस्त्र नेसून संशयात्मक सर्व अलंकार घालून, बघा काय त्याचं रूपक केलेले, कोणत्या गावात? अविद्यारूपी गावात गेलेले आहे. मोहरूपी वस्त्र नेसून आणि अलंकार कोणते घातले? संशयात्मक सर्व अलंकार घालून. आत्मनिश्चयाची शोभा चांगलेपणा स्पष्ट पाहण्याची जी बुद्धी म्हणजे मूर्तिमंत एक आरसाच आहे, त्या बुद्धीची ही प्रवृत्ती 3 प्रकारची आहे. अर्जुना, अरे सत्व रज तम गुणांनी जगातील कोणत्या म्हणून एका वस्तूचे 3 प्रकार केलेले नाहीत. त्याच प्रकारचे कोणत्याही एका गोष्टीचे 3 प्रकार केलेले नाहीत. अरे अर्जुना, सत्वरज तम गुणांनी जगातील कोणत्या म्हणून एका वस्तूचे 3 प्रकार केलेले नाहीत. म्हणजे ब्रह्मवस्तूचे, ब्रह्मदेवापासून तर चिलटापर्यंत असे अनेक केलेले आहेत. पोटात अग्नी नाही असे जगात कोणते लाकूड आहे? त्याप्रमाणे जिचे गुणांनी 3 प्रकार केले नाहीत अशी दृश्य वर्गात कोणती वस्तू आहे? म्हणून या 3 गुणांनी बुद्धी ही 3 प्रकारची केली आहे. तसेच धृतीचेही धैर्याचे 3 भेद झालेले आहेत. तीच एक बुद्धी
व धृती तीन गुणानुसार निरनिराळे भेद ज्या यथोचित्त चिन्हांनी अलंकृत झाले आहेत त्या चिन्हास वर्तमान विस्तारपूर्वक सांगतो. बघा आता धृती म्हणजे बुद्धीची ठाम, त्याचे सुद्धा त्या बुद्धीचे सुद्धा तीन प्रकार केलेले. तुटो हे मस्तक, फुटो हे मस्तक, तुटो हे हृदय, तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, परिचिंतन कीर्तनाचा गजर सोडू नये. बघा अशी एक वृत्ती आहे. आणि एक स्मशानात अमावस्याच्या दिवशी बी जाऊन ध्यानधारणा करतोय, तिथं भूतभीत नाचली तरी तो घाबरत नाही, तोही बी तिथं माग नाही. पण ती तमोगुणी, तेही धैर्यच आहे, पण ते तमोगुणी धैर्य. रजोगुणी धैर्य, जुगार खेळू गावचे लोक म्हणतात, खेळलो म्हणून जुगार समजू, झालं तर सक्सेस, नाही तर तेही धैर्य आहे, ते रजोगुणी धैर्य. आणि हे सत्वगुणी धैर्य, जसे आता तुम्ही जे प्रमाण सांगितले. म्हणून तीन गुणांनी बुद्धी ही तीन प्रकारची केली आहे. तसे धृतीची धैर्याची तीन भेद झालेले. तीच एक बुद्धी व धृती तीन गुणानुसार निरनिराळे भेद ज्या यथोचित्त चिन्हांनी अलंकृत झाले आहेत त्या चिन्हास वर्तमान विस्तारपूर्वक सांगतो. परंतु हे धनंजया, आता बुद्धी व धृती या दोहीपैकी अगोदर बुद्धीच्या त्रिविध भेदाची लक्षणे सांगतो. तर हे सुबटा, प्राण्यांना या संसारात येण्यास उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा तीन मार्ग वाटा आहेत. आता उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ या खऱ्या वाटा आहेत का स्वप्नातले आहेत? 15वा अध्याय, अध, ऊर्ध्व, मध हे भेद, हे गुणवृत्ती भेद. हा तैसे मध, ऊर्ध्व, पुढे वाचून एक त्या परमात्मा स्वरूप, दुसरं काय नाही. पण उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ हे भेद दाखवलेत एकाच गोष्टीचं, तो संसार वृक्ष. हे सुबटा, प्राण्यांना, ही ज्ञानेश्वरी मधली ओळ आहे, ज्ञानेश्वरी मधली. हुशार आहे दीपक, तुम्ही लय शहाणे, जो तुमचं काम करतो तो हुशार. तैसे मध्य, ऊर्ध्व, अध हे जे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचून शुद्ध वास्तूच असे. तुम्ही जर तीन गुण बाजूला काढले आणि जी वस्तू बघायला गेली ही तमोगुणी आहे का, ही रजोगुणी आहे का, म्हणून आपल्याला त्या दोनची गरज नाही. जे जे भेटे भूत ते मानीचे बघत. मग हे भूत म्हणजे ज्ञानेश्वरांना म्हणायचं ते भूत, किंवा आपण जे गावाला घाबरतो भूत, ते जरी असलं तरी सुद्धा जे जे भेटे भूत. बघा काय, बघा जैसे का स्वप्नीचे नि राजे, जय परचक्र देखिजे, तै हरी जैत होईजे आपण पाची. बघा बघा, या जगात जिंकलो काय ना हरलो काय ते म्हणतात. स्वप्नात राजा झाला आणि लढाई केली, आणि लढाई केली आणि जिंकला राजा. लढाई कोणाशी केली त्यांनी? राजा कोण झाला होता? तोच झाला होता. आणि लढाई करायला ज्याला हरवलं तो बी कोण झाला होता? तोच झाला होता. मग ही जिंकणं हरणं खरं आहे का? आपणाची तैसे मध, ऊर्ध्व, अध हे जे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचून शुद्ध वस्तूच असे. 14वा अध्याय का, गुणत्रय विभाग. बरोबर, तीन गुणांचा विषय सांगायचा. किती सुबक आहे आपल्याला आता लगेच शोधायचं म्हणलं तर. भगवान कारण अकरण, कारण अकरण. बघा कुठे गेलं? 3. हे तर सुबटा, प्राण्यांना या संसारात येण्यात उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा तीन मार्ग वाटा आहेत. कारण, अकरण, विहित कर्म न करणे, त्यागणे व काम्य व निश्चित कर्म करणे असे तीन मार्ग प्रसिद्ध आहेत. आणि या जीवमात्रांना याच्यापासून संसार बाह्य प्राप्त होत असल्यामुळे हे सदोष आहेत. बघा ते सदोष आहेत, पण या संसारात मात्र जीवांना मात्र जीवमात्रांना यांच्यापासून संसार बाह्य प्राप्त होत असल्यामुळे हे दोष असं आहेत. श्लोक क्रमांक 30 वाचतो. हे अर्जुना, जी बुद्धी कर्म मार्गाला व मोक्ष मार्गाला विहित कर्तव्य व निश्चित अकर्तव्य यांना आणि भयाचे कारण व अभयाचे कारण यास बंध व मोक्ष यांना जाणते ती सात्विक बुद्धी होय. या करता या लोकी अधिकार संमत व विधीच्या योगाने प्राप्त झालेले जे कर्म
ते नित्य कर्मच निष्काम बुद्धीने आचरणे हेच काय ते एक मोक्षमा प्राप्तीचे उत्तम साधन होय. म्हणून अधिकार मानिले जे विधीचे निओघे आले ते एकच येत भले नित्य कर्म. याकरता या लोकी अधिकार संमत व विधीच्या योगाने प्राप्त जे कर्म ते नित्य कर्मच निष्काम बुद्धीने आचरणे. बघा जे बी कर्म आलेले आपल्याकडं विधीच्या योगाने अधिकार संमत आपल्या पुढे जे आलेले ते नित्य कर्मच निष्काम बुद्धीने आचरणे करत असताना त्याच्याकडून कोणती रिटर्नची हेच काय ते एक मोक्ष प्राप्तीचे उत्तम साधन होय. तेच नित्य कर्म केवळ आत्मप्राप्तीरूप फलावर दृष्टी ठेवून करावे. यांनी पण फळाची अपेक्षा केली, पण कोणत्या फळाची? शाश्वत फळाची. तेच नित्यकर्म केवळ आत्मप्राप्तीरूप फलावर दृष्टी ठेवून करावे. ते कसे? तर तृषांकात मनुष्य जसे तृषाशमनार्थ तहानलेला मनुष्य थोडासा जरी मिळाला तृषा शमनार्थ अत्यंत आदराने पाणी पितो तसे विहित नित्य कर्मच करावे. पहा तो ताणलेला माणूस म्हणतो मला पाणी पाहिजे, तसे त्यांनी हेच काम करावे. आशायुक्ती बघा इकडं आशायुक्तीने नित्य कर्म केले असता ते दुस्तर अनिष्ट आशा जन्मभयास घालवते. बघा ते केलंच पाहिजे. पाणी जसं पिलंच पाहिजे तर जगेल तसे हे कर्म केलंच पाहिजे तर. आणि ते कर्म करत असताना ते दुस्तर अनिष्ट अशा जन्मभयास घालवते. नित्यकर्म त्यापासून सोडवते. म्हणजे द्रष्ट अशी मोक्षप्राप्ती सुलभ करून सोपी करून देते. अशा रीतीने जो सुज्ञ पुरुष कर्म करतो तो संसार भयापासून खरोखर सदाचाच मुक्त होतो व या निष्काम कर्माच्या आचरणाने मुमुक्षुत्वाच्या योग्यतेस येऊन पोचतो. त्या मुमुक्ष दशेत त्या नित्यकर्मावर दृढ भरवसा ठेवून जी बुद्धी त्याच्या आचरणाविषयी बळकट निश्चय करते ते तर मोक्षप्राप्ती अगदी ठेवल्यासारखीच आहे. म्हणून शहाण्या मनुष्याने त्याचे फल निवृत्ती आहे, ज्याचे पर्यावसन निवृत्तीतच आहे, अशा प्रवृत्तीरूप नित्यकर्माच्या बाह्यदृष्ट्या प्रवृत्तीरूप वाटले तरी मोक्ष इच्छावानाने ती कर्मे मोक्ष साधनभूत अंतःकरण शुद्धीची कारण म्हणून उभारणी करण्याचा निश्चय करून त्यात बुडी मारल्यासारखे का असू नये. ही कर्म जरी दिसली तरी ही कर्म तुम्हाला आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? मोक्ष लक्ष्मीकडे घेऊन जाणार. मग का नाही करायची? करायचीच. मग ते म्हणतात किंवा तशी बुडी मारतो तोच लहान तहान लागलेल्या मनुष्यात पाणी मिळले असता जगतो किंवा पुरात पडलेल्यास पोहता येत असेल तर तो पोहून जगतो. अंधाऱ्या विहिरीत बघा ते कर्म केल्याने काय म्हणतो? तहान लागलेल्या मनुष्याला पाणी मिळालं तो जगतो. पुरात पडलेल्याला पोहता येत असेल तर तो पोहून जगतो. अंधाऱ्या विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरण प्राप्त झाले असता तो जसा जगतो. तशी ही कर्मे आहेत आपल्याला जगवणारी आहेत, तारणारी कर्मे आहेत. अथवा पथ्यास सांभाळून औषध घेतले असता जसा रोगाने ग्रस्त झालेला मनुष्यही वाचतो. किंवा बघा ते पथ्य घेऊन औषध जर घेतलं तर जगणार, तो मरायलाच लागले. तसं कर्माने तो गोत्यात जाणार आहे, पण ती कर्म जर यथासांग व्यवस्थित हाताळली तर तीच मोक्षाकडे घेऊन जाणारी. किंवा माशाला जर पाण्याचा जिव्हाळा आश्रय असला तर तो जगणारच, यात अन्यथा नाही. तसं कर्माबद्दल तेवढी आस्था पाहिजेलच. त्याच्या जीवात जसे भय राहत नाही तसे या बघा जो तो पाण्यात जगणारच, यात अन्यथा नाही. त्याच्या जीवास जसे भय राहत नाही तसे या नित्यकर्माचे आचरण करण्यास प्रवृत्त झाले असता मोक्षप्राप्ती होतेच होते. किती गॅरंटीने सांगतात 7 नंबर. तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यता तैसे कर्मी ये वर्तता जोडेची मोक्ष. एवढीच ओळ आपल्या कामाची, जोडीची मोक्ष. तुम्ही आपल्याला कर्म करत असताना ती जरी असली तरी ती करायचीच. परत त्याच्यावर तेथे जे बुद्धी ऐसा बळिया बांधे वरसा मोक्ष ठेवला ऐसा जोडला येथे. बघा मोक्ष ठेविला 3 नंबरमध्ये मोक्ष जोडीला येथे. कोणासाठी? मुमुक्षासाठी. आता थोडंसं आपण त्याच्या पुढे गेल्यामुळे सुद्धा आपल्याला त्या ओळींमध्ये तेवढं रस वाटत नाही. पण जो नवीन साधना करणार आहे तो म्हणणार अरे इथे गॅरंटीड दिली. त्याच्या अगोदरची ओळ बघा 1 नंबर ए तुलीने ती कर्म सांडी जन्म भय विषम. हे जे कर्म आहे हे जन्म मरणाला कारण आहे, पण ते घालून टाकेल तुला जर तू कर्म त्या भावनेने केलं, निष्काम भावनेने. करुण दे सुगम मोक्ष सिद्धी
एक नंबरची शेवटची टूक आहे मोक्ष सिद्धी करुण दे सुगम सुगम. त्याच्यानंतर तिसरी ओळ आहे मोक्ष ठेवेला ऐसा जोडला येथे. 3 नंबरच्या ओळीचे शेवटच्या 2 टुकी आहेत. 4 नंबरची झाली. आपण किती नंबरची पाहिली होती? 7 नंबरची. तैसे कर्मीय वर्तता जोडेची मोक्ष तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यता. तैसे कर्मीय वर्तता मोक्षची जोडी. आता बघा याच्यातल्या 3 ओळी आपण घेऊ शकतो. काय 99 पासून घ्यायचं 1 पर्यंत. ऐसा थांबा ऐसा जो भला संसार काढण्यात आला मोक्ष भागा 2 नंबर घ्यायची. ते तर जी बुद्धी ऐसा 3 नंबर घ्यायची. 4 नंबर घ्यायची. 5 7 पर्यंत घ्यायची कंटिन्यू. काय घेतले आपण सांगा बरं. आपल्याला गरज आहे मग घ्यायची का नाही घ्यायची? काय घ्यायची? प्रमाण कोण सांगेल? डायरीत आहे. आपल्याला काय घेणे? आपलं काम झालंय ना. अजून जवळ नेलंय. हा काय प्रमाण आहे? मोडू नवे नाव तरल्याने पार मागील आधार. का जाळू नये नाना? जालू नये. बरोबर. याला किती मजा वाटते का नाही? आणि तुम्हाला आपल्याला आनंद द्यायला काय हरकत आहे? मग तो एवढा खुश झाला असं तुम्ही खुश झाला. तुम्ही 500 रुपये देऊन पण एवढा खुश झाला नसता तो. बघा बरं. कुठून कुठे गेलो आपण? जाळू नवे नाव तरल्याने पार मागील आधार. म्हणून या ओळी घ्यायची आपल्याला. असा एखादा असेल, आपण पण असे होतो ना. काय अक्कल होती आपल्याला? आपण मुमुक्षू पण नव्हतो मला तर वाटतं. शोधायला गेलो होतो का आपण? मग काय असे चिंगळ्याचा पाय गेलो होतो का? इनडायरेक्टली नेलच. नकळीत निघाले निवृत्ती तटी. कळत आलो काय? पण निवृत्ती तटीला गेलो का नाही याचं कन्फर्म करायचं. नाही तर मधीचे समुद्राचं म्हणला गेलो निवृत्ती तटीने आली कधी वावटळ. तसे प्राप्ते ही पुरुषे इंद्रिय पाळी जरी कौतुके तरी देख आक्रमीला दुःखे संसारिक. अरे सुटलो म्हणतो, बॉर्डरवर आलाय, मुंबईमध्ये आला नाही, वाशीच क्रॉस केली, वाशीच्या पुलावर पोचलो मुंबईमध्ये आणि त्याच पुलावर धडक मारून मेला. पोचला का तो? हाय पोचला. म्हणून पुढती जरी विपाय बुद्धीशी कल्पनेची झोप आहे तरी अभेद बोध जाय देख दै द्वैत स्वप्न पडीजे. दै स्वप्नी पडीजे. बघा जर बुद्धीला कल्पनेची झोप आली, काय कल्पनेची बुद्धीची गेलेली आहे बरं का, गेलेल्याची सांगितले. जरी विपाय पुन्हा जर कधी कल्पनेला बुद्धीला कल्पनेची झोप आली तरी आलेला प्राप्त झालेला अभिद बोध जाय आणि परत स्वप्नामध्ये पडून जाणार हे द्वैत रूपी स्वप्नात. म्हणून अलर्ट राहायचं. कोणताही प्रसंग आपल्या ध्येयापासून आपल्याला पराडमुख करू शकत नाही असं आपलं धैर्य पाहिजे. बाकीचं सगळं पेटलं जळालं, आपला बोध महत्वाचा आहे. त्याच्याशी घेणे आपल्या ज्याच्याशी घेणे ते आपण प्राप्त करून घ्यायचं. 7 नंबरपर्यंत आपण आलो होतो ना. हे नित्य नैमित्तिक. तर जो जगणारच यात अन्यथा नाही, त्याच्या जीवास जसे भय राहत नाही तसे या नित्यकर्माचे आचरण करण्यास प्रवृत्त झाले असता मोक्ष प्राप्ती होतेच होते. 7 नंबर बघा. जोडेची मोक्षू 100% जोडेची मोक्षू. हे नित्यकरणीय कर्म करण्याकडे ज्या शुद्ध ज्ञानाची प्राप्ती असते आणि हे बघ अकरणीय म्हणजे खरोखर आचरण्यात जे योग्य नव्हते अशी जी काम्यकर्मे जी संसार भयदायक आहेत व ज्या कर्मावर शास्त्राचे निश्चितपणाचे शिंतोडे शिक्के पडले आहेत त्या अकरणीय अनाचरणीय व जन्म मरणदायक अशा वाईट कर्मापासून जी बुद्धी आपली प्रवृत्ती मागल्या पायीच पळवते. बुद्धीने आपल्याला सहाय्य झाले पाहिजे की मला फायद्याची कोणती नुकसानीचा व्यवहार कोणता आहे ही कळणारी पण आपल्याला बुद्धी पाहिजे. शहाणी माणसं आहेत ना. 5 पांडव गेले होते. 5 पांडव
दुर्योधनाने बोलवलं होतं जुगार खेळायला, आणि त्या रूममध्ये सगळे गेले 14 जण, पण 5वा ज्याचा ज्योतिष विद्या जाणत होता त्याचं नाव सहदेव ना, तो पाय टाकणार तेवढं त्याला कळालं, तिथं पाय टाकलाच नाही, लगेच उचलला, पाय स्पर्श करायला गेला जमिनीला तर चटका, जसं गरम पातेल्याला हात लावायला गेलं लगेच कळतं मागं. तो म्हणला दादा इथं काहीतरी अनिष्ट होणार आहे. तो म्हणला नाही चल आता बोलवले म्हणजे जायलाच पाहिजे. तरी गेलात. एवढी आपली बुद्धी पाहिजे आपल्याला. ते एकच बुद्धी आहे अर्जुना जगी, तैसी ईश्वरा वाचून काही जे लान्य नाही, ती एकच बुद्धी पाय वास. आपल्याला बुद्धी काय, माझा ह्याच्यात फायदा काय, मी देवाला जोडतोय का, या कर्मातून मी देवाला जोडतोय का, नाही ना, ते कर्म ड्रॉप करून टाकायचं. आणि जे कर्म वाईट आहे पण देवाला जोडत असेल नक्की करावं, नक्की करावं. धर्मशास्त्र सांगतं देव जोडे तरी करावा धर्म. का का धर्म करावा, धर्म ना धर्म खरे आहेत काय, हा धर्म ना धर्म खरे असते तर, पण हे येडपटाला कळत नाही म्हणून त्याच्यासाठी वाक्य, नाही तर सर्व धर्मान परित्यज्य धर्म ना धर्म, मला आणून टाक मी बसलो इथं कशाला. ते गुंड आहेत ना, ते म्हणतात भाई वो बहुत डेंजर आदमी है, मेरे को पुलिस केस हो सकता है, तू कर रे मैं इधर काय को बैठा है. तसं मी इथं कशाला बसलेलो आहे. सर्व धर्मानी परित्यज्य मामेकम शरण रोज अहम तो सर्व पापे भो, मी तुझं पापन पुण्य घेतो असा गॅरंटी. म्हणून अर्जुन लढाई करायला तयार झाला. ते म्हणले असते ना ते काही मी सांगू शकत नाही, बघ बाबा करून जमलं तर जमेल. तो म्हणून मर मग तू मारशील आणि मला मारशील. किती कॉन्फिडन्सली बोलणं आहे. तुमच्या भक्तीचं पण तेवढं कॉन्फिडन्सली बोलणं पाहिजे. होईल करत राहा, मेल्यावर होईल, तू मेल्यावर तुला होईल का मोक्ष. मला तुमच्या किशोरची आठवण झाली. तो म्हणला ज्या दिवशी खरं कळेल तेव्हा पळू पळून धरू धरू माराल त्यांना. म्हणले बघा काय बोरगा बोलतो, असा पेटला पाहिजे. तसे बाबा म्हणले होते आवटे बाबा एकदा, आता पेटवू सारे रान. तुमचे पप्पा पण म्हणतात हे आता पेटवायचंय. पेटवायच्याच वेळेला यूज व्हायची बुद्धी झाली तर काय 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 पेटवायचं मग सांगा बरं. त्या अकरणीय त्या बुद्धीत आपली प्रवृत्ती मागच्या पायीच पळवते, नाही जाऊन देणार आपल्याला. आपलं वाईट कर्माकडे जर वाटचाल होणार असेल ना, देवावर तेवढं वजं पाहिजे हो आपलं, देवावर तेवढं वजं पाहिजे. तो आपला बरोबर ट्रॅक चेंज करतो. तुम्ही बघा ना, आम्ही जर इकडून चाललोय ना आणि तिकडून मोठी तुमच्या ऑफिसरांची धाड पडली, जी गाडी येते त्याला चेकिंग करतो, जी गाडी येते त्याला चेकिंग, तर तिकडून येणारा बिगर ओळखीचा असतो, हो तिकडं जाऊ नका म्हणतो, तिकडे धाड पडलेली आहे. नाही तर अजून एक कर्म असं होईल, रगील दोडका येऊन गाडीत बसेल आणि विरुद्ध दिशेला तुम्हाला घेऊन जाईल. पण तुमचा एवढा भाव पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या ओळी पाठ केलेली, पाठ करू नका. माळिया जेवते माळीये जेवते नाही ते होती जळ निवांत जाईल. यांच्या गाडीत रगील दोडका बसला आणि तो उलटा बाजूला घेऊन चालला तरी चालेल. आता ही अंधेरीवरून एमटी आले तिथं साकीनाक्यापर्यंत आणि परत बसला इकडून विरुद्ध दिशेने, चलो अंधेरी नाही, हमको घाटको पड जाना नाही, अभी चलो अंधेरी. तर यांनी समजायचं बघा, आपण गेलो होतो तिकडून, टाळा चावी बंद होती देवासला. आम्ही गेलो तिथं टाळा बंद होता. तर त्याला मग आम्ही फोन केला अगोदर, आम्ही येतोय आम्ही येतोय. तो म्हणला तुम्ही या मी येतोय, तो बी म्हणला येतोय. आणि आम्ही तिकडे गेलो तर तो आलाच नाही, म्हणून इकडून एकाला पाठवलं त्याच्या घरी. तो म्हणला लय लवकर रोजच्या पेक्षा निघालाय पण अजून पोहोचला नाही. मग आला, म्हणतो काय, आणि आल्यानंतर म्हणतोय चावी घरी राहिली. परत त्याला चावी आणायला. तर आमची फक्त अशी चलबिचल झाली, आम्ही काहीच बोललो नाही. आता काय बोलणार तिसऱ्या माणसाला अशी चलबिचल. तो म्हणतो तुम महाराष्ट्र से आहे तर इथनं एवढी ऊन घाई कशाला काढता. तो म्हणला तुम्ही एवढं लक्षात ठेवा, मी रोज चावी घेऊन येतो ना, आज का नाही आलो. याचा अर्थ काहीतरी बुरं घडणारे घटना, म्हणून देव तुम्हाला इथं लटकून ठेवतोय. ही तुमची देवाची तुमच्यावर कृपा आहे समजा. नक्की तुम्हाला इथं थांबवतोय म्हणजे काहीतरी अनिष्ट घडणार आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला बाजूला घेतोय. पा त्या वाईट अकरणीय अनचरणीय व जन्म मारणदायक अशा वाईट कर्मापासून जी बुद्धी आपली प्रवृत्ती मागल्या पायीच पळवते. आपल्याला बुद्धीने इंटिमेशन दिली पाहिजे, नाही जायचं तिकडं. आपल्याला म्हणले पाहिजे ऑटोमॅटिक समजायचं, देवावर ओझं पाहिजे तेवढं, देव करणार आपलं सगळं. अग्नीत जसा प्रवेश करवत नाही बघा लगेच, का पाय पडल्याबरोबर चटकाच नाही बसत,
थोडकत लगेच मागं पळतोय माणूस. अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, अथांग खोल पाण्यात जशी उडी घालवत नाही व धगधगीत तापून लाल झालेल्या शूळ जसा हातात धरवत नाही, अथवा फू फू असे फुसकारे टाकीत असलेला काळा नाग प्रत्यक्ष पाहून त्यास धरण्यासाठी जसा हात घालवत नाही, व ज्याप्रमाणे वाघाच्या जाळीत गुहेत कोणास जाववत नाही, त्याप्रमाणे अकरणीय निषिद्ध कर्म पाहून ज्या बुद्धीत निश्चय करून मोठे भय उत्पन्न होते, विष घालून तयार केलेले अन्न खाल्ले, सेवन केले असता मरण चुकत नाही, तशी जी बुद्धी निषिद्ध कर्माचे आचरण केले असता जन्म मृत्यू चुकत नाही असे बंधास पाहते. मग बंध भयग्रस्त जे निश्चित कर्म ते प्राप्त झाले असता, ज्याचे आचरण केले असता जन्म मृत्यूचे भय प्राप्त होते, अशी समजून जी बुद्धी त्या कर्माच्या त्यागाचा विनियोग जाणते, बॅकमध्ये येते, नको हे नाही करायचं आपल्याला, परत मागे येते. रत्नपारखी जसा खऱ्या खोट्या रत्नाची पारख करून निर्णय करतो, तसा कार्य व अकार्य याविषयी प्रवृत्तीरूप मापाने जी निर्णय करते, तसेच जी बुद्धी चांगले व वाईट याचा विचार स्पष्ट निरंतर जाणते, ती सात्विक बुद्धी होय असे समज. किती सत्राला थांबतोय आपण? 717. आज रान भरपूर उरकलं, कारण तमोगुण रजोगुण बऱ्याच वेळा आले होते, त्यामुळे त्यांनी रान उरकलं. वा, आपण एक शेवटाला चाललोय. 1011 शेवळे फक्त आपल्या शिल्लक राहिल्यात, आणि ज्ञानेश्वरी चालू व्हावी ही पडोळ साहेबांची जास्त इच्छा होती. ते म्हणले एकदा ज्ञानेश्वरी ऐकायची. यांच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी झाली, आणि सगळी पोरं आहेत ना, ती म्हणली आम्हाला शनिवार रविवार सोडून जमणार नाही, तर तुम्ही रोज रेकॉर्डिंग करा म्हणजे आम्हाला ती जमेल. त्यांच्या योगाने एकाच्या कैवारे उगवे. ही 7व गुणी बुद्धी आहे. त्यांना सुचली, या पोरांना सुचली, आणि आता एकदम शेवटच्या किनाऱ्याला आलोय आपण. आता किती राहिल्यात? फक्त 11 शेवळी. 11 शेवळी अशा जर आल्या तर 11 दिवसातच होऊन जातील. आपण एका इंडला चाललोय, शेवटच्या स्थळाला चाललोय. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या कृपेने माझे वाचन झालं, आणि आपल्या सर्वांच्या योगाने इतर आपल्या मित्रपरिवारांना पण ते ऐकायला भेटलं. असो, 717 क्रमांकाच्या वेळेला थांबतोय झालेली सेवा. अध्याय क्रमांक 18, ओवी क्रमांक 717ला थांबतोय झालेली सेवा. हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतनी की जय. गणपती बाप्पा. विश्वात्मके देवी तेने भाग्यज्ञ तोषावी, तोषोनी मज द्यावे प्रसायदाने. जे काळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रविवाडो. भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे, दुरितांचे तिने जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तुला बुधा, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलतीले अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन, मार्कंडचे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जना सोयरे होतो. यंगोना सर्व सुखी, पूर्ण होणे तिन्ही लोकी. दही जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजय हो आविजी, एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. काल होईल दान पसारो, येणे वै ज्ञान देव सुखिया झाला. येणे वै ज्ञान देव सुखिया झाला. येणे वै ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम.